गेल्या अनेक वर्षांपासून प्रत्येक सरकारने धनगर समाजाची फसवणूक केली आहे. राजू शेट्टी. पंढरपूरमध्ये धनगर समाजाचा आरक्षणासाठी आमरण उपोषण सुरू आहे. आज या उपोषणाचा 4था दिवस आहे. माजी खासदार राजू शेट्टी यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली. आम्ही कुठल्याही आंदोलनामध्ये सहभागी असतो, मग ते मराठा समाजाचे आंदोलन असो किंवा धनगर समाजाचे आंदोलन असो. गेल्या अनेक वर्षांपासून धनगर समाजाची एसटी प्रवर्गातून आरक्षणाची मागणी आहे. प्रत्येक सरकारने धनगर समाजाच्या आरक्षणाविषयी फसवणूकच केलेली आहे. सरकारने तातडीनं लक्ष घालावे. उपोषणकर्त्यांची तब्येत खालावली आहे, अशी प्रतिक्रिया यावेळी माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिली आहे. गेल्या अनेक वर्षापासून धनगर समाजाची एसटी मधली आरक्षणाची मागणी आहे आणि सातत्यानं या मागणीकडे सरकारनं कानाडोळा केलेला आहे. महाराष्ट्रामध्ये जेवढी सरकार आली त्या प्रत्येक सरकारनं फसवणूकच केलेली आहे. माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांनी तर एकदा डोकं फोडून घेतलं होतं पंढरपुरातच येऊन, पण तरीसुद्धा सरकारला दया आली नाही. मी खासदार असताना लोकसभेमध्ये हा मुद्दा उपस्थित केलेला होता. त्यावेळी मला केंद्र सरकारकडून असं उत्तर आलेलं होतं की कुठल्या जातीमध्ये कुठल्या समाजाचा समावेश करायचा हे राज्य सरकारनं ठरवायचं असतं आणि त्याला केंद्र सरकार फक्त मान्यता देतं. उदाहरणार्थ मध्य प्रदेशमध्ये धोबी समाज हा मागासवर्गीय समाज याच्यामध्ये समावेश केला जातो, कारण त्या राज्यातल्या सरकारनं तसा निर्णय घेतलेला. म्हणजेच पुन्हा केंद्र सरकारनं राज्य सरकारकडेच चेंडू टोलवलेला होता. राज्य सरकारकडून मात्र तसा प्रतिसाद मिळत नाही. आधीच्या सरकारकडून आणि आत्ताच्या सरकारकडूनही नाही. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, पंढरपूर.